प्रत्यक्ष अनुभव कोणालाही नव्हता, पण लोकांचं असं म्हणणं होतं, म्हणजे जे जुनी लोक होते त्यांची, की तिकडं काहीतरी आहे, वावर आहे, तर शक्यतो अंधार पडल्यानंतर तिथनं कोणी प्रवास करायचा. तर हाडळीचं असं असतं की ती मृत्यू लोकात कधी जन्मच घेत नाही ना, ती हाडळीच्या नादाला लागलेला माणूस हा हळूहळू खचत जातो. तिचं जे काही शक्ती असते ती सगळी तिच्या वेणीमध्ये असते. 6 मजली बिल्डिंग होती, त्याच्यावर ती बसली होती, पाय खाली सोडले होते आणि तिचे पाय जमिनीला टेकलेले होते. त्या शनिवारी ज्या दिवशी हा प्रसंग घडला त्या दिवशी होती अमावस्या. एरवी 5 मिनिटात हे अंतर कव्हर करणाऱ्या माणसाला त्या दिवशी ओढ्याच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर जायलाच 25 मिनिटं लागली. बसून डोळे मिटले तर एकदम बांगड्यांचा आवाज आला आणि शेजारी एक बाई येऊन बसली. म्हणजे का दमलत का, बरं प्रसाद घेणार का म्हणून तो नारळ आणि ते फुल पुढे केलं तर पुढच्या क्षणाला ती गायब झाली. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आपण पहिल्यांदा आपल्या नवीन स्टुडिओमध्ये शूट करतोय आणि त्यासाठीच आपला सगळ्यात जवळचा मित्र श्रेयस आपल्यासोबत आहे. श्रेयस, तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. कसा आहे? एकदम मस्त. तू कसा आहेस? मी मजेत आहे. सेटअप एकदम कमाल झालाय. हा ना, ओके. नवीन सुरुवात करू म्हटलं म्हणून तुला बोलून घेतलं आज. अरे थँक्यू. तर काहीतरी तुझ्यासोबत नवीन सुरुवात करू म्हटलं. आपण जेव्हा भेटायचो तेव्हा आपल्या हॉररवर गप्पा जास्त होतात आणि जसं आपण डिस्कस केल्याप्रमाणे भूत प्रेत किंवा चुडेल असंच आपल्याला बाकीच्या लोकांना माहिती असतं, पण त्यांच्यामध्ये पण कॅटेगरी बरीच आहे. हा, म्हणजे त्यांच्यात पण अशी वेगवेगळी हायरार्की जशी आपल्याकडे असते तशी त्यांच्यात असते. असं माझ्या माहितीप्रमाणे मी असं ऐकलंय की जेव्हा एखादा मनुष्य अकस्मात मृत्यू त्याचा होतो तेव्हा त्याचा जो अतृप्त आत्मा असतो त्याचं प्रेत होतं. बर. हा, म्हणजे जे आपण ज्याला सोकॉल्ड आपण भूत म्हणतो ते या कॅटेगरीतलं सगळ्यात लोएस्ट म्हणजे प्रेत असतं. त्याच्यानंतर परत वरती मग पिशाच, खवीश, त्यानंतर मुंजे, डाकिण्या, शंखिण्या, असं वेगवेगळे, वेताळ, आग्या वेताळ, अशा वेगवेगळ्या त्यांच्या वरच्या हायरार्की आहेत. प्रत्येकाची शक्ती त्यानुसार वेगळी आहे, प्रत्येकाचे पर्पज वेगवेगळे आहेत, हेतू वेगवेगळा आहे. हे सगळे असतात या जगामध्ये. ते काही फक्त माणसाला त्रास देण्यासाठी एवढंच नाही, प्रत्येकाचं आपापलं काहीतरी कार्य नेमून दिलेलं आहे, ते करण्यासाठी ते तिथं असतात. पण आपल्या पण IQ ह्याच्यामध्ये किंवा आपल्या मनुष्यांचा सामना ज्यांच्याशी होतो मोस्ट ऑफ द टाइम्स ते म्हणजे प्रेत, काही अंशी पिशाच्च आणि चुडेल म्हणजे हाडळी जे आपण म्हणतो, त्यांच्याशी बरेचदा एन्काउंटर होतो. आता यांच्यामध्ये आता फरक काय काय असतो नेमकं? प्रेत म्हणजे कसं की आपण जे म्हणतो की एखाद्याची इच्छा अपूर्ण राहिली, अकस्मात मृत्यू झाला, अपघाती मृत्यू झाला, तर त्याला गती मिळत नाही. आता फक्त मृत्यू हे कारण नाही, काही वेळा एखाद्याचं जर अंत्यविधी पण व्यवस्थित केलेला नसेल तर त्या आत्म्याला गती मिळत नाही, मग तो घुटमळतो, तो अडकून पडतो. मग ते जे अडकून पडलेलं आत्मा जो असतो त्याला आपण जे भूत म्हणतो ते आपण मानू शकतो. मग ह्याच्यात असं असतं की यांचा मुख्य पर्पज हा असतो की कॉन्टॅक्ट करून त्यांना पलीकडे जायचं असतं, जिकडे त्यांचं जाणं अपेक्षित आहे. ते जे अडकलेले असतात या मृत्यू लोकात त्याच्यातनं त्यांना मुक्ती हवी असते फक्त, बरोबर, म्हणून त्यांची धडपड असते. बरेचदा असं होतं, मी काही जाणकार लोकांकडनं पण हे ऐकलंय की त्या आत्म्याला ही जाणीवच नसते की ते अडकले किंवा ते मेले हे त्यांना माहितीच नसतं. ते त्यांच्याच काळात अडकलेले असतात, स्टक असतात की ते जिथं असतं. म्हणून एखाद्या जागेवरच एखादी जागा भारलेली किंवा पछाडलेली सापडते आपल्याला, तर त्यांचं तिथं काहीतरी असतं जिवंतपणे, म्हणून ते तिथं अडकून असतात की त्यांना वाटतं की मी इथलाच आहे, अजून मी इथंच आहे, माझं अजून पलीकडे जायचं. त्यांना फक्त एवढी जाणीव करून द्यायची गरज असते की तुझं संपलंय, तुला निघायचंय. पण मग ते करून देण्याची क्षमता असलेली लोक आपल्याकडे कमी आहेत आणि सामान्य माणसांना कळतच नाही. जसे आपल्या बरोबर ते जे काही आपल्या वस्तू इकडच्या तिकडं होणं किंवा आवाज येणं किंवा काहीतरी आपल्याला जे संकेत मिळणं जे घडतं ते त्यांच्या दृष्टीने हे असतं की ते फक्त सांगायचा प्रयत्न करत असतात की मी इथं, ते संपर्क करण्याचा प्रयत्न करतात, त्याचा त्रास आपल्याला होतो. पण त्रास होण्यापेक्षा म्हणजे माणूस कसं आहे, अज्ञाताची भीती सगळ्यात मोठी भीती असते मोस्ट ऑफ द टाइम्स. ती एक गोष्ट होती, ऐकली की नाही माहित नाही. एक बैलगाडीवाला असाच एका गावातून दुसऱ्या गावी गेला होता
आणि त्या काळी म्हणजे बैलगाडीने जेव्हा प्रवास करायचे तेव्हा, आणि रात्री यायला उशीर होणार होता. आणि जी मधली वाट होती 2 गावांमधली जंगलातनं जाणारी, असं म्हणायचे की तिथं काहीतरी आहे आणि घडतं. प्रत्यक्ष अनुभव कोणालाही नव्हता, पण लोकांचं असं म्हणणं होतं, म्हणजे जे जुनी लोक होती त्यांचं, की तिकडं काहीतरी आहे, वावर आहे. तर शक्यतो अंधार पडल्यानंतर तिथनं कोणी प्रवास करायचा नाही. ह्या गाडीवाल्याला घरी जाणं गरजेचं होतं, म्हणून तो निघाला. अंधार पडला आणि अर्ध्या वाटेत आला आणि दगडावरनं त्याच्या बैलगाडीचं चाक गेलं आणि त्यांनी ती जी खिट्टी असते चाकाला घातलेली ती थोडी लूज झाली आणि तिचा किणकिण असा आवाज यायला सुरुवात झाली. तर मग आता तो आवाज काहीसा पैंजणासारखा त्याला वाटायला लागला. प्रचंड घाबरायला लागला. बैलांच्या शेपट्या पिरगाळतोय, त्यांना चापकानी मारतोय, घामाघूम झाला होता. गाडी पळवतोय ते तसं अजून लूज होत जाते, वाजत राहते. म्हणजे एवढा घामाघूम झाला होता, सगळे कपडे घामाने डबडबले होते. आणि कसा बसा त्यांनी गावाच्या विषयीतनं एंटर केलं आणि नंतर गावाच्या विषयीतनं आत आल्यावर जरा वस्तीत आल्यावरही तो आवाज कंटिन्युअस होता. तो घाबरला प्रचंड आणि एका माणूस त्याला जेव्हा आडवा आला त्याला सांगितलं की असं असं यार अजून आवाज येतोय मागं. तो माणूस पण बैलगाडीवर चढला आणि चढल्यावर त्याला आवाज ऐकू यायला लागल्यावर तो म्हणला, अरे ही तुझ्या बैलगाडीची चाकाची किट्टी ढिल्ली झाली होती म्हणून तो आवाज येतोय, तुझ्या मागे कोणी लागलं नव्हतं. तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. म्हणजे सांगायचं तात्पर्य ह्याच्या मागचं हे की भूत नसतात किंवा असं काही शक्तीच नसते असं माझं म्हणणं नाही, पण प्रत्येक वेळेस टाइम्स आपल्याला जी अज्ञाताची भीती असते ती भीती जास्त आपल्यावर वरचढ ठरते आणि आपण घाबरतो. घाबरणं हा मानवी ट्रेट आहे, त्याला आपण काही बदलू शकत नाही. पण मग ते असं होतं की ते ज्या प्रकारे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतात, त्या ज्या शक्ती आहेत त्यांच्याकडं आपले शब्द नसतात ना, किंवा मुळात त्यांच्याकडे मूर्त शरीरच नाही. जर मूर्त शरीर असतं सरळ येऊन त्यांनी खांद्याला हात लावला असतं सांगितलं असतं किंवा हाक मारली असते सांगितलं असतं ना, ऐका बाबा इकडे अडकलोय काढा बाहेर. त्याला तसं कम्युनिकेट करताच येत नाही, म्हणून मग तो त्याच्या पद्धतीने कम्युनिकेट करतो की त्या आजूबाजूचं वातावरण कदाचित थंड होऊन जातं किंवा एखादी वस्तू फेकली जाते, प्रेझेन्स फील करतात. काही वेळा हे हट्टी सुद्धा असतात, त्यांना जागा सोडायची नसते म्हणून सुद्धा ते जाणीव करून देतात की ही जागा तुम्ही सोडा, आम्हाला इथं तुमचा वावर सहन होत नाही, ही आमची जागा आहे, आम्हाला आमची स्पेस पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. मग ही झाली भूत, म्हणजे जे आपण पछाडतात म्हणतो ना, तर ती हीच असतात, एकदम बेस लेवलचे असतात. मोठ्या लेवलचे पछाडणं वगैरे अशी क्षुल्लक गोष्ट नाही करत. म्हणजे आता हाडळीचा विचार करायचा म्हणलं तर हाडळीचं असं असतं की ती मृत्यूलोकात कधी जन्मच घेत नाही ना, ती परमनंट हाडळ फॉर्म मध्येच असते असं म्हणलं जातं. तर मग आता तिला परमनंट त्या फॉर्म मध्ये राहण्यासाठी ती जेव्हा एखादं सावज हेरते तेव्हा ती जेव्हा त्याला म्हणजे हाडळीच्या नादाला लागलेला माणूस हा हळूहळू खचत जातो, हळूहळू संपत जातो. म्हणजे ते असं एकदम समजा असा एकदम पैलवान माणूस असेल तर तो बारीक होत जातो, संपत जातो, खंगत जातो असं म्हणतात. तर ते कशासाठी म्हणतात की ती तुमच्या ज्या लाईफ एनर्जीज असतात त्या सकन म्हणजे त्या ओढून घ्यायचं काम करते, असं बऱ्याचशा लोकांकडनं पण मी ऐकलेलं आहे किंवा काही पुस्तकं वाचण्यात आली होती, त्याच्यात पण असंच सांगितलेलं आहे की ती तुमची जी लाईफ एनर्जी आहे ती शोषून घेते आणि तुम्हाला संपवते, फिजिकली संपवते. ते असं की त्याच्यावर ती पोषित होते. आता असं पण ऐकलेलं आहे की सिनेमांमधनं बघितलं किंवा काही पुस्तकांमधनं वाचलेलं आहे की तिचं जे काही शक्ती असते ती सगळी तिच्या वेणीमध्ये असते. मला एका म्हणजे आमच्या एक परिचयाचे होते, त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी एकदा हाडळ पाहिली होती. तर त्यांनी वर्णन करताना असं वर्णन केलं होतं की एक 6 मजली बिल्डिंग होती, त्याच्यावर ती बसली होती आणि तिने पाय खाली सोडले होते आणि तिचे पाय जमिनीला टेकलेले होते आणि ती त्यांना बोलवत होती. म्हणजे आता इमॅजिन कर, 6 मजली बिल्डिंग, त्याच्यावर एक बाई बसली आहे, वेणी तिची लांबलचक, म्हणजे तिच्या कमरेच्या खालपर्यंत तिची वेणी आलेली आहे आणि ती पाय खाली टेकवून बसली आहे 6व्या मजल्यावर, गच्चीवरनं खाली. बघणाऱ्याचीच त्यांची असली भीतीने दाणादाण उडाली. म्हणाले मी जे सायकलला टांग मारली आणि मागं वळून न बघता जी चालवत सुटलो, घरी पोचेपर्यंत थांबलोच नाही असं म्हणे. आता मग बरेच वेळा असं म्हटलं जातं की हा मनाचा खेळ, पण मग हे असं इमॅजिनेशन तरी कोण करू शकतं ना, की एक बाई 6व्या मजल्यावर बसून खाली पाय सोडलेत तिने
हे कोण इमॅजिन करू शकत नाहीच करू शकत. तर हा अनुभवच म्हणायचा. आता अशीच एक आमच्या गावातली गोष्ट आहे. आमच्या गावी म्हणजे मी मूळचा उस्मानाबाद धाराशिव आताचं तिकडचं आहे. तर तिकडे एक बोंबल्या हनुमान नावाचं हनुमान मंदिर आहे गावात. बरोबर, शनिवारी जनरली लोक ऑलमोस्ट सगळा गावच तिकडं लोटतो आरतीला, दर्शनाला. पूर्वीच्या काळी म्हणजे माझा जन्मही झाला नव्हता तेव्हा माझ्या आजोबांकडनं ऐकलेली ही गोष्ट आहे मी, की त्या काळी म्हणजे आताही तसाच आहे थोडासा भाग, पण तेवढा कमी गजबजीचा, कमी रहदारीचा नाही. आता तिकडं वस्ती वाढलेली आहे, लोकांचा वावर वाढलाय. 11-11:30 वाजेपर्यंत लोक ये जा करतात. मेन रोडला जोडला गेलेला आहे तो रस्ता वगैरे असा. तर तिथं त्या मंदिराच्या बरोबर मागं एक ओढा नाला होता. तर त्या ओढ्यावरती पूर्वी पूल वगैरे नसायचे आणि लोक काय करायचे, मंदिराच्या मागच्या बाजूने उतरून त्या ओढ्याकडे यायचे. ओढा ओलांडून पलीकडे गेलं की गावात शिरता यायचं, शॉर्टकट म्हणून. तर आमच्या आजोबांच्या ऑफिसमध्ये एक असाच त्यांचा सहकारी होता. लग्न वगैरे झालेलं नव्हतं, ब्रह्मचारी माणूस होता आणि हनुमानाचा परमभक्त. तर त्याचा तो नेम होता की रोज संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर तो रोजच जायचा मंदिरात, पण शनिवारी जास्त वेळ थांबायचा. आरती वगैरे होऊन सगळं होऊन उशिराने घरी यायला निघायचा. तर त्याचा तो नेहमीचा रस्ता होता येण्या जाण्याचा. आणि त्याला बरेचदा लोक सांगायचे, अरे त्या रस्त्याने ये जा करत जाऊ नको, चांगली गोष्ट नाहीये ती. कारण तिथं एक अशा शक्तीचा वास आहे, प्रेझेन्स आहे. बऱ्याच जणांना अनुभव आलेले आहेत, काही लोक पागल झालेली आहेत, काही लोकांना काय काय झालेले आहे, अशा बऱ्याच आख्यायिका त्यांनी ऐकल्या होत्या. पण त्यांचं असं होतं की माझा या कशावर विश्वास नाही. आणि मी हनुमानाचा एवढा मोठा भक्त आहे, माझ्या पाठीशी हनुमान आहे म्हटलं कोण माझ्या आजूबाजूला तरी फिरकणार आहे का, नाही की नाही. म्हणजे आपण कुणालाही सांगतो की बाबा काही भूताप्रेतांपासून वाचायचं असेल तर हनुमान चालीसा वाचा, पळून जाईल. किंवा आपल्या महाराष्ट्रात हनुमान चालिसेपेक्षा जास्त हनुमान मारुती स्तोत्र म्हणतात भीमरूपी, ते म्हणून पण सगळे दूर जातात असं म्हणतात. त्यामुळे ते म्हणजे मी भक्ती 24 तास माझ्या तोंडात हनुमानाचंच नाव असतं, तर माझ्या मागे कोण येणार. त्यांनी कधी कोणाकडे लक्ष दिलं नाही. त्या दिवशी पर्टिक्युलर त्या शनिवारी ज्या दिवशी हा प्रसंग घडला त्या दिवशी होती अमावस्या. आता शनी अमावस्या असं म्हटलं जातं की खूप पॉवरफुल दिवस समजला जातो, जे तंत्रमंत्र करतात त्यांच्यासाठी सुद्धा आणि या सगळ्या शक्त्यांसाठी ऍक्टिव्हेट व्हायला तो असं काय म्हणतात सुगीचा काळ असतो असं मी पण ऐकलेलं आहे असं. तर ते त्यांना काहीच ते ध्यानीमनी नव्हतं. ते गेले नियमाप्रमाणे 6 वाजता वगैरे मंदिरात गेले, तिथं बसले, नामस्मरण वगैरे केलं त्यांचं. काय 7ला आरतीला थांबले, 8-8:30 पर्यंत त्यांची आरती आटोपली. प्रसाद घेतला, नारळ वगैरे फोडला होता त्यांनी हनुमानाला, तो हातात अर्धा वायला अर्धा घेतला. ते सगळं हातात घेऊन प्रसादाचं फूल, प्रसाद, नारळ वगैरे घेऊन ते जायला निघाले. परत ऍज युजल मागे उतरले, ओढ्यात उतरले, ओढ्याच्या किनाऱ्याच्या दिशेने चालायला लागले. माहित नाही एरवी 5 मिनिटात हे अंतर कव्हर करणाऱ्या माणसाला त्या दिवशी ओढ्याच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर जायलाच 25 मिनिटं लागली. आणि 25 मिनिटं लागली ती लागली, दमल्यासारखं झालं त्यांना, पहिल्यांदा कधी नव्हतं. आणि हट्टाकट्टा माणूस, व्यायाम वगैरे करणारा, तालमीत बिलमीत जाणारा माणूस, आणि दम लागला त्याला म्हणून बसले 5 मिनिटं. बसून डोळे मिटले तर एकदम बांगड्यांचा आवाज आला आणि शेजारी एक बाई येऊन बसली. म्हणली का हो, दमलात का? ते म्हणले हा दमलं. म्हणजे ते पण जरा आश्चर्यचकित झालं की एकदम आउट ऑफ द ब्ल्यू इथं कुठून बाई आली. पण त्यांच्या डोक्यात असं काय नाही, आली असेल बाबा मागणं, आपल्या मागणंच येत असेल, बघितलं असेल, थांबले असेल. म्हणजे पाणी पिणार का म्हणली. नाही ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. मग गप्पा सुरू केल्या. तिने नाव विचारलं, यांनी सांगितलं, तिने पण तिचं काहीतरी नाव सांगितलं, काय करतो काय नाही, मग इकडं कसं, इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. आणि मग हळूहळू ती जवळजवळ सरकायला लागली आणि मग सलगी करायचा प्रयत्न करायला लागली त्यांच्याशी. ते ब्रह्मचारी माणूस म्हणून थोडे थोडे सरकत होते. तर ती विचारत होती की म्हणजे काय तुमचं लग्न वगैरे झालंय का नाही, या टॉपिकवर आली. आणि मग बोलता बोलता अजून जवळ मग काय, कशी मुलगी आवडते काय ते. आणि ती दिसायला प्रचंड सुंदर होती म्हणे, आणि फार साधी होती. असंही नाही की
फार भपकेबाज मेकअप केलाय किंवा असं वेगळ्या चालीची बाई वाटावी अशी पण नाही, चांगली घरंदाज मुलगी वाटत होती. आणि बोलता बोलता ती जवळ यायला लागली हळूहळू त्यांच्या. ते सरकतात आणि हाताच्या शेजारी ठेवलेला जो नारळ होता त्याला एकदम त्यांचा हात लागला आणि सहज ते म्हणाले की बरं प्रसाद घेणार का, म्हणून तो नारळ आणि ते फुल पुढे केलं तर पुढच्या क्षणाला ती गायब झाली तिथे. बापरे. आणि गायब झाल्यावर त्यांचं पण धाबं दणाणलं. ते होते त्या पोझिशन मध्ये उठले आणि तिथून धावत सुटले लिटरली. आणि त्या स्पॉट पासून आमचं घर जे होतं ते साधारण 2-2.5 किलोमीटर होतं. ते अखंड 2.5 किलोमीटर तो माणूस जसा 100 मीटर डॅश मारतात ऍथलीट्स त्या स्पीडनी धावत आला, येऊन आमच्या घराच्या ओट्यावर बसला. आमच्या घरातले अंगणातच होते तेव्हा, आजोबा, आजी, अंगणात काका वगैरे, माझे वडील सगळे अंगणातच होते. ते येऊन एकदम बसले ओट्यावर, धापास टाकत होते. 5-10 मिनिटं तो माणूस नॉर्मल व्हायला त्यांनी घेतलं. पाणी बिणी दिलं त्याला विचारलं आणि म्हणाले की आजोबांनी विचारलं, का रे बाबा तू एवढा का धावत पळत आलास, म्हणजे काय कुठनं येतोयस कुठनं. तेव्हा ते म्हणाले, माझ्या आजोबांना दादा म्हणायचे सगळेजण. म्हणाले, दादा इतके दिवस कुणाचंच ऐकलं नाही तुमचं, माझीच मनमानी करत होतो, पण आज त्या काय म्हणतात हनुमानाने मारुतीनीच मला दृष्टांत दिलं की बाबा काही असे ठिकाणं असतात, जागा असतात जिथं जायचं नसतं, ती ऐकायचं असतं थोडा मोठ्यांचं. दादा म्हणले असं काय बोलतोयस, म्हणजे नेमकं काय झालं. त्यांनी मग तो अख्खा प्रकार आजोबांना सांगितल्यावर आजोबा म्हणाले, बाबा ती तुझ्या आराध्याचीच पुण्य, आराध्याचीच कृपा तुझ्यावरची, म्हणून तू सुटलास तिथनं. नाही तर अशा अनेक लोकांची उदाहरणं आहेत जी तिच्या फशी पडली आणि नंतर देशोधडीला लागली डायरेक्ट, म्हणजे मेलीच एका पॉइंट नंतर, किंवा त्यांचं काय झालं हेच लोकांना कळलं नाही. खरंय. पण तू वाचलास. आता तरी लोकांचं ऐक आणि वस्तीतनं रहदारीतनं घरी येत जा. तेव्हापासून त्या माणसाने परत कधी त्या ओढ्याच्या रस्त्याकडे नजरही वळून बघितली. तर म्हणायचा मुद्दा असं की ही लोक पछाडत नाहीत. ही लोक, ही जी आपण चुडेल किंवा हाडाळ म्हणतो, ही लोक पछाडत नाहीत. ही लोक फक्त तुम्हाला त्यांच्या काय म्हणतात त्याला संमोहनाखाली किंवा कंट्रोलमध्ये आणून वापर करून तुमचं यूज करून स्वतःची लाईफ वाढवण्यासाठी तो वापर करतात. त्यात तुम्ही कोणीतरी पर्टिक्युलर त्यांच्यासाठी हे नाही. आणि त्यातल्या त्यात जर माणसाचं म्हणजे आता कर्मावर सगळं असतं असं आपल्याला सुरुवातीपासून सांगण्यात आलं. तुमचे जितके कर्म चांगले तितका ऑरा चांगला, ऑरा क्लीन जेवढा तुमचा क्लीन ऑरा म्हणजे त्यांच्यासाठी चांगलं. असं म्हणतो आपण की भूत प्रेत पिशाच जे काय हे प्रकार, हे लोक पाप कर्म करणाऱ्यांना जास्त त्यांच्याकडे नाही, क्लीन ऑराकडे जास्त अट्रॅक्ट होतात. कारण सिंपल आहे, आपण जर बाजारात गेलो तर स्वच्छ आणि चांगली फळं घेतो का सडकी फळं घेतो? स्वच्छ चांगली, त्यांनी आपल्याला पोषण मिळणार. सेम त्यांचं पण असं असतं. मग असं असतं का की आता सपोज जे ब्लॅक मॅजिक करणारे लोक आहेत ते त्यांचा वापर करून एखाद्या माणसाच्या मागे लावू शकतात? हो, करतात ना. म्हणजे आता वाटोळा करायचंच आहे ना, तर यांना कंट्रोल करून नाही, वाटोळ करायसाठी मुळात यांनाच कंट्रोल केलं जातं. पण ह्याच्यातली पण मग ती वेगळी कॅटेगरी आहे. आपण जे पिशाच्य म्हणतो किंवा कोकणामध्ये ना चेडेगोटे नावाचा एक प्रकार म्हणला जातो. जर रस्त्याने पिंजऱ्यातनं विकताना सापडायचे असं मी ऐकलेलं लोकांकडे. लोक विकतात तो जो चेडा असतो, पिंजऱ्यात बंद केलेला असतो आणि तो विकतो. मी कधी बघितला नाही, सुदैवाने माझं कधी एन्काउंटरही झालं नाही, मी कधी कोणाला विकता नाही बघितलं नाही. पण असं एक मार्केट आहे, कोकणात आहे, बऱ्याच ठिकाणी आहे. इव्हन पूर्वी म्हणजे आता मांढर देवीला बरेचसे प्रकार बंद केले गव्हर्नमेंटनी बॅन. तिकडं पण बरंच हे चालायचं सगळं ब्लॅक मॅजिक आणि काय म्हणतात त्याला जादू टोणा. ह्याच्यात मग असं असतं की मग त्यात वेगवेगळ्या तांत्रिकांच्या तंत्रविद्या आहेत. त्यात अर्थात मला त्याचं तेवढं खोल ज्ञान नाही, पण काही काही तंत्र असतात ज्याच्यामध्ये मग ती स्मशानातल्या साधनं असतात. मग काही तांत्रिक अख्खं स्मशान जागवतात. पर्टिक्युलर तो जो तिथी असते, ती नक्षत्रांची स्थिती असते तेव्हा जागवतात. मग ते अख्खं स्मशान जागवून ते अख्खं स्मशान कंट्रोल करून सोडलं जातं. पण ह्या खूप मोठ्या क्रिया आहेत. छोट्या क्रियांसाठी मग एखादं प्रेत बांधतात. मग त्या प्रेताला असं असतं की त्याच्या इच्छा हे पूर्ण करत जातात आणि ते यांच्या ऑर्डर्स फॉलो करत, कारण त्याला मुक्ती पाहिजे असते. नाही, त्याला कळतच नसतं काय होतं ते. म्हणजे आता सिंपल आहे,
तू कंपनीत काम करतोस, तू का काम करतोस, पगार देतात. तुला माहित नाही ना की का करायचं हे काम, तुला एवढंच माहिती हे काम केल्यावर मला पगार मिळतो. त्याचंही तसंच आहे, त्याला तेवढंच नॉलेज की माझी आत्ताची गरज काय, मला तेव्हा कोंबडं पाहिजे, दिले ह्यांनी सांगितलं हे कर. आणि नुसतं तेवढंच नसतं की नुसतं आमिष दाखवणे, त्यांच्या त्या मंत्र साधनेचा, सिद्धीचा पण त्याच्यावर प्रभाव, त्याच्यावरती बंधनं असतात. त्यामुळे तो पण डिफाय करू शकत नाही, त्यांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही. मग अशी प्रेत बांधतात, पिशाच्च बांधतात, काही जणांना वेताळ सिद्ध असतो, मग काही जण यक्षिणी सिद्ध करतात. हे सिद्ध करावे लागतात. कर्णपिशाचिनी नावाचा पण एक प्रकार असतो. माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की तिला पण सिद्ध करतात लोक, आणि ती ज्याला सिद्ध असते ती समोरच्या बद्दल त्याच्या कानात येऊन सगळं सांगते. जर त्याला माहिती तू मी समोर बसलोय, मला जर ती प्रसन्न असेल, सिद्ध असेल, तर मी तुझ्याबद्दलची खडानखडा माहिती, इत्तंभूत माहिती ती इथं बसल्या बसल्या माझ्या कानात येऊन सांगते. अगदी तुझ्या जन्मापासून तू आत्ता 20 मिनिटापूर्वी काय केलंस इथपर्यंत सगळी माहिती ती देते. त्याची पण म्हणजे प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळ्या साधन आहेत. आणि परत मग ह्याच्यावर लोक असं ब्लॅक मॅजिक असं नाव दिलं गेलं, कारण त्याचा का उपयोग लोकांनी काळी कामं करण्यासाठी केला. पण ह्याचं हे जे बनवण्यात आलंय तंत्र, हे कोणाचं वाईट करण्यासाठी बनवण्यात आलेलंच नाही. कारण मी काही जसं तुला माहिती, मी एक हॉरर फिल्म मध्ये काम केलं होतं, तर तेव्हा जो काही सो कॉल्ड रिसर्च करत होतो मी, तेव्हा मी जी काही पुस्तकं वाचली त्याच्यात मला असं लक्षात आलं की तंत्रात म्हणजे बरेचसे मंत्र, सिद्धी जी आहे त्याच्यामध्ये बरेचसे मंत्र असे आहेत की ज्यांनी सापाचं विष उतरवण्यासाठी, विंचवाचा मंत्र आहे, मानव कल्याणासाठीच केलेलं आहे. हे आहे ही काय म्हणतात त्याला, दुधारी तलवार, आपल्यावर डिपेंड आहे की कसं यूज करायचं ते. आणि मग त्या दुधारी तलवार अशासाठी पण म्हटलेलं आहे की जर चांगल्यासाठी यूज केलं तर या माणसावर तेवढा वाईट, करणाऱ्यावर वाईट परिणाम होत नाही, पण जर त्यांनी वाईटासाठी वापर केला तर त्याला पण तेवढंच टोल पे करावा लागतो. बरोबर. म्हणजे सिंपल आहे ना, एखादी गोष्ट जी तुमच्या नशिबातली नाही किंवा जी तुमच्यासाठीची नाही, ती गोष्ट जर मिळवण्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळ्या गोष्टीचा वापर करता, मग त्याला परिणाम भोगायला लागतो. आता त्यात ते 2 प्रकार आपले राहिलेत, एक खवीस आहे, एक मुंजा. तर त्याबद्दल सांगतो. आता मुंजाचं असं आहे की मुंजाबद्दल माझ्या माहितीप्रमाणे साधारण 8वं लागलं मुलाला ही त्याची मुंज करतात. आता ओव्हरऑल सगळ्यांची केली जात नाही, पण ब्राह्मणांमध्ये विशेषतः ती केली जाते. सो मुंज हा 16 संस्कारांपैकी एक संस्कार आहे, त्यामुळं तो सगळ्यांनीच करावा असं म्हटलेलं आहे. पण बाकीचे करत नाहीत, पण ब्राह्मण कटाक्षाने करतात त्यांच्या मुलांच्या मुंजी, का माहित नाही मला. पण तो 8व्या वर्ष लागलं साधारण की 8व्या वर्षी मुलाची मुंज केली जाते. मग आता मुंज हा संस्कार झाल्यानंतर अशी पद्धत होती पूर्वीच्या काळी की मुंज झाल्यावर मुलगा गुरुकुलासाठी निघायचा, घर सोडून आपल्या गुरुच्या घरी शिक्षणासाठी निघून जायचा. आणि मग ते साधारण वयात म्हणजे किशोरावस्था सुरू होईपर्यंत, वयात येणं जे म्हणतो आपण थोडक्यात मुलांचं, टीन एज सुरू होईपर्यंत, 13, 14, 15 आपल्याकडं आयडियल वय धरले, 15व्या वर्षी त्याला घरी परत पाठवलं जायचं, तो घरी परत यायचा. पूर्वी आपल्याकडे लग्न पण 16व्या वर्षी लावून दिले जायचे. तर मग तो जेव्हा तिथून परत यायचा तेव्हा एक सोडमुंज नावाचा प्रकार असतो. सोडमुंज हा जनरली लोक आता आपण बरेचसे विधी काय म्हणतात त्याला अल्टर केलेले आहेत आपल्या सोयीनुसार, तर बरीचशी लोक मुंजीच्या पाठोपाठ लगेचच सोडमुंज करून घेतात. पण तेव्हाची पद्धत अशी होती की ती सोडमुंज मुलगा परत आल्यानंतर करतात, म्हणजे तो आता विवाह योग्य झाला, म्हणजे त्याच्यावर आता काय म्हणतात वडिलांचं छत्र नसून तो आता स्वतः छत्रपती झालाय. आणि पुढच्या म्हणजे तो जेव्हा गृहस्थ व्हायला निघतो तेव्हा वडील हे वानप्रस्थाला जायचं आई वडिलांनी, असा तेव्हाचा नियम होता. तर मग तो जसं येतो तसं त्याची सोडमुंज होते. आणि मग जनरली पूर्वी आपल्याकडं मामाच्या मुलींशी लग्न लावून दिलं जायचं, तर मग ती त्या मामाची मुलगी त्याच्यासाठी सज्ज असायची, तिचं लग्न लावून दिलं जायचं. आता होतं असं की या पिरियडच्या मध्ये जर एखादा मुंज झालेला मुलगा मेला, अकाली मृत्यू आला त्याला, अपघाती, तर त्याचा मुंजा होतो आणि तो
पिंपळवर जाऊन बसतो. आता मुंजा सिनेमा मी बघितला नाही, पण मला माहिती असलेल्या गोष्टीनुसार त्याला काहीतरी कुठल्या तरी एका मुलीशी लग्न करायचं असतं, त्याच्या आत तो मरतो आणि मग त्याचं ते लग्न होत नाही म्हणून तो ती मुन्नी करत बाईल वेडा होऊन फिरत असतो. पण ऍक्च्युअल तो तसा बाईल वेडा नसतो. मुंजा हा खूप हुशार आणि पॉवरफुल प्रकार आहे त्याच्यातला. कारण कसं आहे की त्याला शास्त्रांचं ज्ञान, तो गुरुकुलात गेलेला आहे, त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि शिक्षण संपवता तो मेलाय. तर मग ते ज्ञान तर कुठे जाणार नाही ना, तो ते ज्ञान घेऊन आलेला आहे आणि त्याचा विशेष त्रास नसतो, बाहेर कुठे जाऊन त्रास देत नाही. पण तो ज्या पिंपळावर जाऊन बसलाय मुक्तीपर्यंत, तिथं जर कोणी आलं तर मग तो त्याला खूप प्रचंड त्रास देतो. म्हणजे त्या माणसाचं लाईफ सायकल डिस्टर्ब करून टाकतो तो. असं नाहीये की त्याचा जीवच घ्यायचा आहे किंवा त्याच्या थ्रू काहीतरी त्याला साध्य करायचं, पण तो त्याच्या ह्याच्यामध्ये आलाय एरियामध्ये, तर मग तो त्याचा लाईफ सायकल पूर्ण डिस्टर्ब करून टाकतो. बरोबर. आणि काही हिडन डिझायर्स ज्या असतात त्याच्या, त्या आपण त्याच्या थ्रू पूर्ण करायचा प्रयत्न करतो, पण त्या होत नाही, असं आहे ते. आणि जोपर्यंत मग त्याचं योग्य कोणी हे करत नाही, त्याच्या गंतव्याचा विधी करत नाही, तोपर्यंत तो अडकून बसतो. बरोबर. आणि खवीस असं मी ऐकलंय की जो पूर्ण ब्राह्मण आहे, सोडमुंज झालेला. ओके. पण समहाऊ त्याचं लग्न वगैरे नाही झालेलं किंवा नुकतंच झालेलं, तो जो पूर्ण ब्राह्मण आहे त्याचा जर मृत्यू झाला तर त्याचं रूपांतर खवीसात होतं. खवीस खूप ज्ञानी असतो. फक्त ब्राह्मण? हा, पूर्ण ब्राह्मण म्हणण्यापेक्षा किंवा गुरुकुल संपलाय, जो आहे गुरुकुल संपलाय, ज्याला पूर्ण ज्ञान आहे. ब्राह्मण म्हणजे काय? ज्याला ब्रह्माचं ज्ञान आहे, जो ब्रह्माची एज्युकेशन झालेलं आहे बाबा, तो शिक्षित आहे, तो ब्राह्मण. मग आता एज्युकेशन पण कुठलं? गुरुकुलात. म्हणजे धर्मापेक्षा वेदांचं, ज्याला उपनिषदांचं ज्याला ज्ञान आहे तो. आता एखादा MSc झालेला मेला तर त्याचा खवीसच होईल असं काही नाही, त्याचं प्रेत होऊ शकतं, होईलच याची पण काही गॅरंटी नाही. तो सरळ मुळात आपल्याकडे जी अंत्यविधी सांगितलेला आहे की आपण पहिले अग्नी देतो, त्यानंतर मग तिसऱ्याला राख सावडतो, विसर्जन करतो अस्थींचं. ती मूल तत्वांमध्ये शरीर समाविष्ट होतं. आणि त्यानंतर जे दिवस कार्य करतो आपण, 10वा झाला, 12वा झाला, 13वा, 14वा, मग वर्ष श्राद्ध, यांनी त्या आत्म्याला गती मिळत असते त्याच्या पुढच्या प्रवासासाठी. आता पुढचा प्रवास म्हणजे स्वर्गात किंवा नरकात जाणं आपल्याकडे नाहीच. पुढचा प्रवास म्हणजे पुढचा जन्म किंवा मोक्ष, यापैकी जे काही त्याचं तेव्हा ठरलेलं आहे ते. म्हणजे स्वर्गात जाणं सुद्धा एक छोटी फेजच आहे. मग स्वर्गात काही परमनंट राहत नाही तो. जेवढं त्याचं काही भोगविलासाचं त्याचं राहिलेलं असेल ते स्वर्गात, त्रास जो भोगायचा तो नरकात. अगदी बरोबर. ते तेवढंच आहे. म्हणजे आपल्या स्वर्ग आणि नरकाच्या कॉन्सेप्ट ह्या वेस्टर्न कॉन्सेप्ट पेक्षा फार वेगळे. म्हणजे आपल्याकडे स्वर्ग हा मुळात आत्म्यांना पाठवायचं ठिकाण नाहीये, तो देवतांचा दरबार आहे. देव वेगळे आणि देवता वेगळे. तर तो देवतांचा दरबार आहे. मग देवतांच्या दरबारात मनुष्य आत्म्याचं काहीच काम नाही, किती वेळ राहणार ते. मर्त्याचं काम नाहीये तिथं, अमर्त्य लोकच जाऊ शकतात. म्हणून तर आजपर्यंत जेवढ्या जणांनी स्वर्गावर आधिपत्य स्थापित केलं इंद्राव्यतिरिक्त, त्या सगळ्यांना कुठल्या तरी देवाचा हे होतं, वरदान होतं की ते सहजपणे मरणार नव्हते. म्हणजे उदाहरणार्थ रावण झाला की मनुष्याकडनंच मृत्यू येणार होता त्याला, या हिरण्यकश्यपू झाला, त्याच्यात 1760 अटी होत्या मृत्यूसाठीच्या. अशा लोकांनी तिथं हे काय म्हणतात त्याला, स्वतःचं आधिपत्य स्थापित केलं होतं. तर मग तो जो असा पूर्ण शिक्षित जो आहे त्याचा खवीस होतो. आणि खवीसाचं असं असतं की खवीस तुमच्या मागं लागतो. खवीस तुम्हाला पछाडत नाही, तो तुमच्या मागं लागतो. मी असं ऐकलेलं आहे, आपल्या पुण्यातलीच गोष्ट आहे. तुला औंध ते सांगवी जोडणारा नदीवरचा पूल माहितीये का? हो. त्या पुलावरची गोष्ट. आता तर खूप रहदारी आणि तो रस्ता फार आता दळणवळणाचा गर्दीचा झालाय, पण पूर्वी फार ओसाड असायचा तो रस्ता. पूर्वी म्हणजे साधारण 2000 ते 2010च्या दरम्यान म्हणेन, 2000 ते 2005च्या दरम्यानच म्हणूयात आपण. असं फार म्हणजे रात्री असं अबॅन्डन्ड असल्यासारखं वाटत. तर मी पूर्वी सांगवीत जॉब करायचो, तर साधारण 8-9च्या दरम्यान मला हे सांगितलेलं की तो जो पूल आहे ना
त्या पुलावर रात्री खवीस बसलेला असतो. त्या पुलावरनं कधी जात असशील आणि कोणी माणसाने तुला थांबवलं आणि विचारलं तंबाखू आहे का किंवा चुना आहे का, तिथं थांबूच नकोस पहिली गोष्ट, आणि विचारलं तर उत्तर द्यायचं नाही. तो जर मला असं सांगितली होती गोष्ट की आत्ता पण आठवल्यावर काटा येतो अंगावर. माझ्या मित्रांनी आणि हे सांगितलं होतं मला म्हणलं की असं एक खवीस तिथं त्या पुलावर बसलेला असतो. रात्री 8:30-9 नंतर तो तिथं बसतो आणि तुम्ही जात असाल तर रस्त्याने तो थांबवतो. थांबायचं नाही. थांबलात तर तो विचारतो तंबाखू आहे का. तुम्ही जर नाही म्हणालात तर विचारतो मग चुना आहे का. त्यालाही नाही म्हणालात तर तो अखंड जप चालू करतो, एकतर तंबाखू दे नाही तर चुना दे. आणि जर तुम्ही त्याला इग्नोर केलत आणि जायला लागलात तर तो पुढच्या 10 पावलाच्या टप्प्यावर तुमच्या समोर येतो आणि तो तुम्हाला वारंवार दिसत राहतो. मग पागल होऊन जाल तुम्ही. म्हणलं अरे चल काही काय सांगतो तू, असं थोडी असतं. म्हणतो अरे नाही, माझ्या एक मावस भावाला तो दिसला होता, त्याच्या माग लागला. माझा मावस भाऊ पागल झाला, त्याला पार येरवड्यात भरती करायची वेळ आली तरी पण त्याचं काही झालं नाही. शेवटी त्यांनी फाशी लावून घेतली. म्हणलं बापरे, म्हणलं एवढं डेंजर. म्हणलं पण काय, तर त्यांनी वर्णन केलं असं की साधारण 6 फूट उंचीचा, असा गोल दिप्पाड शरीराचा. म्हणजे शरीरयष्टी कशी सांगायची तुला तर पैलवानांची असते ना, जिम बॉडीवाली शरीर पैलवानांची, आणि पूर्ण टकला टकला अलादीनचा जिन कसा दिसतो तसा. हा नाही, पण अलादीनच्या जिनला ती दाढी मिशा शेंडी वगैरे काही नाही. डोळे कायम लाल आणि मोठे. लाल म्हणजे असे लाल की आग लागली आहे त्याच्या डोळ्यात. आणि तुम्ही त्यांनी थांबवलं की तुम्ही काहीच करू शकत नाही, पळून पण जाऊ शकत नाही, काहीच नाही. आणि मग तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा त्या सांगवीच्या पुलावरनं क्रॉस झालोय औंधच्या, तुला सांगतो मी कधीच 60च्या खाली गाडी चालवली नाही. आणि चालत जाण्याचा प्रश्नच येत नाही एवढ्या लांब, पण गाडीवर असताना कधीच. आणि साधा एखादा टकला जरी दिसला ना रे तिथनं जाताना तर इतकी भीतीने दाणादाण उडायची ना माझी. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम नंतर लक्षात आलं की ही फक्त दंतकथा आहे, हे काही सत्य नाही. पण मग तो पण खविसाचा असं आहे की त्यांनी जर तुम्हाला हेरलं आणि धरलं तर तो तुम्हाला अंताला नेल्याशिवाय सोडत नाही, असं मी ऐकलेलं. त्यानंतर परत आपला जो मुख्य प्रकार असतो भूत, जे आपण म्हणतो प्रेतात्मा ज्याला म्हणतो, की जे तू म्हणलंस की जे आता पछाडतात माणसांना किंवा शिरतात बाबा शरीरात, ती तर मग ती ही भूत किंवा प्रेतात्मे आपण ज्यांना म्हणतो त्या टाईपचे जी कॅटेगरी ती आहे. मग त्याच्याबद्दलचे पण आता काही किस्से आहेत. मग ते किस्से आपण आता पुढच्या एपिसोड मध्ये पाहूयात. हो नक्कीच. आतापर्यंत लोकांना तोंड ओळख झाली असेल, इंटरेस्ट बिल्ड झाला असेल. आता असे बरेच किस्से आहेत ज्यात पर्टिक्युलर भूत येऊन बाधा झाली किंवा असे खूप किस्से तुझ्याकडे आहेत, ते आपल्याला पुढच्या एपिसोड मध्ये नक्की ऐकायला आवडतील. ओके, सो थँक्यू सो मच, तू इथं आलास. आपण परत भेटूयात. अजून बऱ्याच किस्सांवर आपल्याला गप्पा करायच्या आहेत. आणि आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. असे अनेक किस्से आपण श्रेयस सोबत जाणून घेणार आहोत, डिस्कस करणार आहोत. श्रेयस, थँक्यू सो मच फॉर कमिंग. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि धन्यवाद तुम्हाला सुद्धा. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.